नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, विधानसभेच्या वेळी 2 जण भेटले, 160 जागा जिंकून देण्याची ते गॅरंटी देत होते, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला। मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला असं पवारांनी म्हटलं। तर पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय अशी टीका फडणवीसांनी केली आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानंतर शरद पवारांनी गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 जण भेटले होते, ते 160 जागा निवडून देण्याची गॅरंटी देत होते असा दावा शरद पवारांनी केलाय। त्या 2 लोकांसोबत दिल्लीमध्ये भेट झाल्याचं पवारांनी सांगितलं। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। या 2 लोकांची आपण राहुल गांधींसोबत भेट घालून दिली असा दावा शरद पवारांनी केलाय। पण हा आपला मार्ग नाही असा निर्णय राहुल गांधी आणि मी घेतला असं पवार म्हणाले। निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा देईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। पवारांचे हे दावे कपोलकल्पित असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना। मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। त्या 2 व्यक्ती ते आल्या होत्या ते त्यांनी आता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर, उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती फार पवार साहेबांपर्यंत पोहोचली होती, हे स्पष्ट पवार साहेबांनीच तुम्हाला सांगितलं। राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्य आधारे होती आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोड देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती, त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले। ज्यावेळी 2 लोक भेटले त्यावेळेला माझ्या मनात निवडणूक आयोगाविषयी शंका नव्हती, पण आता राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पवारांनी केली आहे।